राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। बिहारमधील जनतेनं जंगलराजवाल्यांचा सांप्रदायिक माय फॉर्म्युल्याला उद्ध्वस्त केलं। आता कट्टा सरकार पुन्हा येणार नाही। पंतप्रधान मोदींचं बिहारच्या विजयावर भाषण। विकसित समृद्ध बिहारसाठी जनतेकडून मतदान, बिहारच्या विकासाला नव्या उंचीवर नेऊन ठेवणार। एनडीएच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींचं आश्वासन, जनतेचे मानले आभार। बिहार निवडणुकीचे निकाल धक्कादायक, निष्पक्ष नसलेली निवडणूक जिंकण्यात अपयशी ठरलो। निकालाचा आढावा घेणार बिहार निकालावरती राहुल गांधींचे ट्विट। बिहारमध्ये पंतप्रधान मोदींचा करिश्मा, एनडीएच्या 203 जागांनी भाजपा सर्वात मोठा पक्ष, जेडीयू दुसऱ्या नंबरवरती तर महाआघाडीला 40च्या आत आपलं निकाल जो आहे तो आल्याचं पाहायला मिळतं। बिहारमध्ये आतापर्यंत मतमोजणीत भाजपला 90, जेडीयूला 85, आरजेडीला 24 तर काँग्रेसला 6, एलजेपीला 19 आणि हॅमला 5 जागा। वोट बँकेच्या हितासाठी घुसखोरांना संरक्षण देणाऱ्यांना योग्य उत्तर मिळालं। हा जनादेश विकसित बिहारच्या वचनबद्धतेसाठी। बिहारमधील निवडणुकीनंतर अमित शहांची विरोधकांवर टीका। राहुल गांधींच्या विषारी प्रचाराला जनतेचं उत्तर। काँग्रेसच्या बिहारचा इतिहासातील सर्वात कमी स्कोर, आत्मचिंतन करावं, मुख्यमंत्री फडणवीसांचा काँग्रेसला खोचक सल्ला। बिहारच्या निवडणुकीत एनडीएनं पूर्ण एकता दाखवत प्रचंड बहुमत मिळवलं। पाठिंबा दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींसह इतर मित्र पक्षांचे आभार। नितीश कुमार यांचे ट्विट। महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्ये लाडक्या बहिणी एनडीएच्या बाजूनं निवडणुकीआधी महिलांच्या बँक खात्यामध्ये 10,000 जमा केल्याचा फायदा। 10,000 में लोकतंत्र बिकता है, यह बिहार में दिखता है। बिहारमधील एनडीएच्या विजयानंतर संजय राऊतांचं खोचक ट्विट। मुंबईचा महापौर महायुतीचा असेल, भाजपचा असेल असं कुणी बोललं नाही। आमच्यात भांडणं लावू नका, मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान। नाशिकच्या गंगापूर रोड